बीड़ शहर में गणपति स्थापना 94 से होती आ रही है और 31 वर्षों से गणपति स्थापना बड़े उत्साह के साथ की जाती रही है। इस गणपति उत्सव में अवसर पर 3 से 6 वर्ष की आयु के बच्चे, लड़कियां और लड़के लेजन प्रतियोगिता, गायन प्रतियोगिता, नृत्य प्रतियोगिता, आध्यात्मिक, धार्मिक, ढोल, ताशे, स्वास्थ्य शिविर, भजन और कीर्तन का आयोजन इस मंडल द्वारा 7 दिनों तक किया जाता है। बीड़ शहर में 40 से ज्यादा गणपति आधिकारिक स्वीकृति के साथ स्थापित किए जाते हैं। इसके लिए पुलिस सुरक्षा भी होती है। शुरुआत से लेकर 7वें दिन तक इस चौथे चौक में महिलाओं की संख्या विशेष रूप से उल्लेखनीय है। इस चौक में महिलाओं की बड़ी संख्या होती है। पुणे शहर में इस कांड का एक बड़ा हिस्सा है। सभी यहां के बाद गणपति विसर्जन में पहले दिन साप्ता मंदिर, साप्ता माली चौक, बेड में 2000 से ज्यादा भक्तों को बूंदी का महाप्रसाद दिया जाता है और विसर्जन के अंत में जितनी भी जनता उपस्थित होती है उन्हें खिचड़ी का प्रसाद खिलाया जाता है। इसमें सभी युवा बड़े उत्साह के साथ भाग लेते हैं और खुशी खुशी नाचते गाते गणपति की मूर्ति का विसर्जन करते हैं। सावतामाळी गणेश मंडळाचे अध्यक्ष आपल्या समोर उभे आहेत, त्यांच्याशी आपण या सविस्तर चर्चा करूया। काय नाव म्हणले आपलं? मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक व्यंकटेश संजय राऊत, उपाध्यक्ष रोहित कडू, 31 वर्ष सचिव मंगेश जमदाळे, आपल्या ज्यावेळेस गणपती कोषाध्यक्ष वैभव थोरात, ज्यावेळेस गणपती बसवतात त्यावेळेस आपण कोणकोणते उपक्रम राबवले यांनी सामाजिक उपक्रमामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, समाजाला संदेश देणारे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही केले। वाटपाकडे जातीने लक्ष द्या। मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, सर्वांना राहील शिबिर वगैरे राबवले घेऊन जा। आरोग्य शिबिरासाठी आम्ही वेगवेगळे डॉक्टर राम सवार उभे राहू नका। मंडळाचे एकनिष्ठ कार्यकर्ते तुम्ही 4थ्या दिवशी आमचं आरोग्य शिबिराचं वाटप करा। 7 दिवस आणखी बाबा देवकर उपक्रम राबवले। पत्रवाहिनी हातात घेऊन उभे राहू नका। डान्स स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, त्यांच्यात युवा व्याख्यानकार यासाठी व्याख्यानमाला यासारख्या गणेश मित्रे लवकर वाटप करा। लहान प्रसादाची सोय संत शिरोमणी सावता महाराज मंदिर या ठिकाणी केलेली आहे। त्या ठिकाणी 1000 ते 1500 लोक आमचे महाप्रसादाचा लाभ घेतले। तर आपला आज गणपती विसर्जन होतोय। महेश व्यवहारे एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष लवकर त्यांनी वाटप करा। आमच्या मंडळामार्फत जे आता देशाचं पारंपरिक मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते जसं की या सगळ्या पत्रवाळ्या पोहोचवा लवकर हास्य केलेले आहे। तसेच आमच्या मंडळाचं पारंपरिक ढोल पथक आहे स्वतःचं, फक्त म्युझिक सिस्टम आम्ही वापरत आहे। देखावे कोणकोणते सादर केले होते आपण गणपती सजावट वगैरे कोणती केली होती? आम्ही ती नैसर्गिक केलेली होती। मंडळाचे एकनिष्ठ सूत्रसंचलन करणारे आमचे लाडके सर्वांचे सर दीपक थोरात लवकर इकडे यावे। काय विशेष आमच्या मंडळाचे हे खास वैशिष्ट्य की आमच्या या मंडळाच्या मिरवणुकीमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये 400 ते 500 महिलांचा सहभाग 22पर्यंत असतो। 22पर्यंत म्हणजे पहिलं मंडळ आहे आपले एवढे लेडीज पुढे येतात। तर आपण आता यापुढे पुढील वर्षी काय आणि उपक्रम राबवण्याचं ठरवलं? आम्ही या पुढच्या वर्षी आणखी वृक्षारोपण एखादा व्याख्यान करता कसं आज विद्यार्थ्यांसाठी किंवा आमच्या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांसाठी नितीन राऊत आतुके राईचं टोपले इकडे घेऊन यावे लिफ्टच्या जवळ। ते काही महिला शिल्लक आहेत। 5.5 नितीन राऊत कुठून खरेदी केलेले बहिरवाडीतून आणि एक आपला जिल्ह्यातील कार्यकर्ता किंवा एक जिल्ह्यातील कुंभार याच्याकडून आम्ही घेतलेली, बाहेरून न आणली। म्हणजे इथंच बनवलेले म्हणून इथं शहरातच बनवले। कशापासून बनवले सांगू शकतो? उपयोगीपासून आणखी बीड शहरात बीडचा सुप्रसिद्ध असा झंपट राईस ज्याचा आपण स्वाद घेत आहात। विसर्जन करणार आहे गणपतीचं 11 साडे 11 पर्यंत आमचं विसर्जन होतं। शिवम यादव नुसते उभे राहू नका। मंडळाचे कार्यकर्ते तुम्ही पण मंडळाचे मार्ग यश शिंदे नुसते उभे राहू नका। राहुल लांडगे काय कमी पडते याची दक्षता घ्या। यासोबत आमचे अमोल लुणावर डॉक्टर अमोल लुणावर मंगेश जमदाळे, तसेच मार्गदर्शक महेश जमदाळे, संजय खेत्रे, संभाजी नाळे यासारखे अनेक सदस्य आमचे या मंडळात घरपोच 10 दिवस घरपोच करून हा कार्यक्रम कसा गजेंद्र खेत्रे यासाठी प्रयत्न आणि अमोल काळे उपव्यवस्थापक मानव संसाधन महावितरण कार्यालय बीड यांनी लवकरात लवकर खिचडी वाटपाकडे जावे। भारत बीड जिल्हा समाजाचा डॉक्टर महाराष्ट्र धन्यवाद।
थांबा ना एक मिनिट. त्याला देऊन टाक. जरा गाडी गेली का ते सगळे घेतले एकदम परत गाडी गेली. खास पुण्याहून आलेले आपले पद्धत नाही. पाठीमागे थोडं थोडं सरका, मुलांना जागा नाही खेळण्यासाठी. माली गणेश मंडळ या ठिकाणी त्यांना आज गणपतीचं सण होतं आहे. बंदोबस्तासाठी शहरामध्ये खूप मोठा चांगला बंदोबस्त केलेला आहे. तर आपल्याला काय वाटतं या बंदोबस्त? आमचे पोलीस अधीक्षक आदरणीय नवनीत सावंत सर यांनी डीजे बंदी केल्यामुळे फार मोठा जो साऊंड पोल्युशन होता तो कमी झालेला आहे. परंतु अशा प्रकारचे पारंपरिक वाद्य, पारंपरिक खेळ या गणेश मंडळापुढे प्रत्येकाने काही काही साजरी केली आहे. आणि एक किंवा म्हणजे एक लावल्याने त्यांचाही मुद्दा कायम आहे आणि याचा आनंद घेत आहे. खूप चांगली गोष्ट आहे. गणपती उत्सवामध्ये काहीच नाही, कधी गणपती उत्सवामध्ये गोंधळ होत नाही. सगळे गणेश मंडळ चांगले काम करत आहे. पोलिसांचे सगळे नियम पालन करत आहेत. त्यामुळे उत्साही वातावरण. आपल्या शहरामध्ये किती गणपती आहेत? आपल्या बीड शहर राज्यामध्ये 39 गणेश मंडळं आहेत आणि त्याच्यापैकी 50% लोकांचं विसर्जन झालं आहे. अजूनही 20-22 गणेश मंडळं रोडवर आहेत. चांगलं काम करत आहेत सगळेजण. आपल्या कर्मचारी आता म्हणजे कर्मचारी म्हणजे 150 कर्मचारी आहेत. 100 कर्मचारी काम करतात. त्यामध्ये महिला किती महिला 32 महिला आहेत. तर आता खूप वापर ह्याला पाहिजे. हे 11 साडेअकरानंतर एकत्र मिळेल. व्यंकटेश्वर मंदिराचं तिकीट टाकणार आहे. काही लोक कमी पाणी आहे त्यामुळे बहुतेक काही लोक बाहेर घेऊन जातील. आम्हाला विचारून ते देणार आहे. शहरामध्ये उपक्रम राबवले जातात. त्या ठिकाणी आपल्या संरक्षणासाठी आपल्या राबवले जातात. काही आता खेळ वगैरे आहेत, काही ठिकाणी आणखी काही. अच्छा, मोठमोठे गणेश उत्सवाच्या ठिकाणी प्रत्येक गणेश मंडळाला पोलीस बंदोबस्त दिलेला आहे. प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त. ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल काय नाव म्हणलं आपण? कुमार बंजारा. धन्यवाद. एक ते भारत दीड दिना समाजाचा आपला महाराष्ट्र. धन्यवाद. चला करा चालू करा.